घरफोडी चोरी करणारे शिकलकर टोळीतील 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 39,53,000 रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि घरफोडी चोरी करण्याकरता वापरण्यात येणारे टोयोटा कंपनी इनोवा 4 चाकी वाहन हस्तगत करण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय आणि नवी मुंबई आयुक्तातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे घडत होते. यामध्ये सर्वसामान्य जनतेची राहती घरं फोडून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरी झाली होती. नमूद सर्व गुन्ह्यांचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 3 कल्याण यांच्याकडून समांतर तपास करण्यात येत होता. त्यासाठी गुप्त बातमीदार तसंच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोधही सुरू होता. या तपासात गुन्हे शाखा घटक 3 कल्याणचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना यश प्राप्त झाले. गुन्हे शाखा घटक 3 कल्याणचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी यापूर्वी घरफोडी चोरीचे गुन्हे असलेल्या शिकलकर टोळीच्या सदस्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून घरफोडी चोरी करणारे विजयसिंग अंधसिंग जुन्नी उर्फ शिकलकर वय वर्ष 24, सोनूसिंग जुन्नी यांचे तसंच माडा कॉलनी बिल्डिंग नंबर 6 रामटेकडी हडपसर, तर दुसरा आरोपी सोनूसिंग जितेंद्र सिंग जुन्नी वय वर्ष 27 आणि चौथा आरोपी सन्नी करतारसिंग सरदार यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना रामटेकडी हडपसर पुणे यांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ठाणे पोलीस आयुक्तालयात, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण 40 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून घरफोडीचे गुन्हे करण्याकरिता वापरण्यात आलेली एक टोयोटा कंपनीची इनोवा 4 चाकी वाहनासह त्यांच्याकडून एकूण 39,53,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्याच पार्श्वभूमीवर अनेक मंत्री, नेते यांनी मराठवाड्यातील जनतेला भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य ती मदत सरकारकडून केलं जाईल असं आश्वासन देण्यात आले. दरम्यान महायुतीतील आमदार, मंत्री आणि खासदारांचा निधी आणि 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
लाडकी बहीण किंवा इतर कुठल्याही योजना रद्द करून निधी वळवला जावा अशा संदर्भात कोणतेही धोरण राज्य सरकारनं आखलं नाही आणि तसं होणारही नाही असं देखील सरनाईक यांनी स्पष्ट केले. राज्यात मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. त्याच पार्श्वभूमीवर अनेक मंत्री नेते यांनी मराठवाड्यातील जनतेला भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य ती मदत सरकारकडून केलं जाईल असं आश्वासन दिले. दरम्यान महायुतीतील आमदार, मंत्री आणि खासदारांचे निधी आणि 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. सगळ्या खासदारांचा आणि आमदारांचा आणि मंत्र्यांचा निधी हा 1 महिन्याचा जो पगार आहे तो ह्या पूरग्रस्तांसाठी देण्यात आलेला आहे. परंतु लाडकी बहीण किंवा इतर कुठल्या योजना रद्द करून तो निधी वळवला जावा अशा प्रकारचं कुठलंही धोरण राज्य शासनाने अजूनपर्यंत आखलेलं नाही आणि मला असं वाटतं तसं होणारही नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या मदतीनं राज्य शासन निश्चितपणे सर्व शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार. मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांचा राजशिष्टाचाराकडे लक्ष जातं आणि पंचनामे होत नाहीत असं शरद पवार म्हणतात. नाही, बघा आता हे काही प्रमाणामध्ये अधिक ह्या विरोधी पक्षाचे नेते, मंत्री, पालकमंत्री आणि इतर खात्याचे सगळे हौशे नवशे गवशे जर त्या ठिकाणी सातत्याने दौरे काढायला लागले तर त्याचा परिणाम हा निश्चितपणे पंचनाम्यांवर होतो, हे नाकारता येत नाही. त्यामुळे दौरे आता खूप झाले, 2 दिवस दौरे झाले, विरोधी पक्ष नेत्यांचे झाले, विरोधी नेत्यांचे झाले, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे झाले. त्यामुळे आता दौरे करण्यापेक्षा पंचनामे लवकरात लवकर करून ते पंचनामेचा जो अहवाल आहे तो जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे लवकरात लवकर पाठवणं गरजेचं आणि शेतकऱ्यांना कशी मदत लवकरात लवकर मिळेल याची दक्षता आणि याची खबरदारी आता राजकीय पक्षाचे नेते म्हणून आम्ही सुद्धा अधिकाऱ्यांबरोबर घेणं गरजेचं आहे. त्यामुळे दौरे वगैरे आता बंद करून शेतकऱ्यांच्या हातामध्ये लवकरात लवकर काय पडेल याची खबरदारी राज्य शासनाच्या माध्यमातून सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. ठाणे ते भिवंडी वडपे रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तो काय मुंबई गोवा महामार्गासारखा ऐतिहासिक रस्ता आहे का असा संतप्त सवाल विचारत त्यांनी कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. ठाणे ते भिवंडी वडपे येथील वाहतूक कोंडी वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अनेकदा अपघात होऊन त्यात मृत्यू झाल्याचंही समोर आले. या संदर्भात काल पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्री, खासदार आणि आमदारांनीही या रस्त्याबाबत नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांनी यावेळी काम होत नसेल तर अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करा, काम करत नसाल तर तुम्हालाही निलंबित करू असा इशारा दिलाय. त्यांनी तात्काळ डोंगरे नावाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही दिले आहेत. तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी रस्त्याचं काम जुन्या तंत्रज्ञानानं सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. खासदार नरेश मस्के यांनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर बोट ठेवलं. ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनीही MSRDC, PWD आणि MMRDA विभागांना या कोंडीसाठी जबाबदार धरलं. मुंबई महानगर क्षेत्र वाहतूक कोंडीमुक्त व्हावे यासाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण या सल्लागार कंपनीला महत्वाची जबाबदारी दिली आहे. ही कंपनी ट्रॅफिक तज्ज्ञांसोबत घेऊन अभ्यास करणार आहे. यासाठी MMRDAनं एक AI चा वापर करून सॉफ्टवेअर तयार केलं आहे. त्यामुळे MMRDA क्षेत्रातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक काल पार पडली त्यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांना तातडीनं मदत देण्याचेही निर्देश दिलेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात मोठं नुकसान झालं असून या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून मदत पोहोचवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असं शिंदे यांनी या बैठकीत स्पष्ट केलं.
गोंधळ मांडीला गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये भवानीच्या नावानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण देशभर सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. या अभियानांतर्गत आई बाबा सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मधील 60 वर्षांपुढील 500 ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधाराची काठी आणि वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी वाटप शिबिर माजी नगरसेविका नम्रता कोळी आणि आई बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी 27 सप्टेंबर रोजी रामगणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, माजी अध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले, माजी नगरसेविका मेघना हंडोरे, प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक सुनील हंडोरे, भाजप ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस समीरा भारती यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होती. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं करण्यात आली. आयोजक माजी नगरसेविका नम्रता कोळी यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी दाम्पत्यानं अतिशय स्तुत्य उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला असून कोळी दाम्पत्य हे फक्त निवडणुका आल्या म्हणून काम करत नाही, तर वर्षाचे 365 दिवस ते विविध उपक्रम राबवत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं वाटप, विभागातील नागरिकांना पावसाळ्यात छत्री वाटप, आरोग्य शिबिरं भरवणं अशा अनेक कार्यक्रमांमधून नागरिकांची ते सेवा करतात. नागरी सुविधांबरोबरच विभागातील नागरिकांना सामाजिक कामातून कोळी दाम्पत्य करत असलेली मदत वाखाणण्याजोग्य असल्याचंही केळकर यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवड्या अंतर्गत विविध 15 कार्यक्रम देण्यात आले आहेत. यामध्ये सेवा आणि पर्यावरण याचाही समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना या वयात आधाराची गरज असते. कोळी दाम्पत्यांना आज दिलेली आधाराची काठी खरंच त्यांची आधार बनणार आहे. आज गडकरी रंगायतमध्ये ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती पाहून कोळी दाम्पत्याप्रती असलेलं प्रेम आणि स्नेह दिसून येत असल्याचं भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक यांनी सांगितलं. अतिशय शिस्तबद्धरित्या रीतसर नोंदणी करून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आधाराची काठी आणि वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी सोबतच औषधांचं कुपनही देण्यात आलं. कोळी दाम्पत्याने आज ज्येष्ठ नागरिकांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करून उपक्रमाचं उद्दिष्ट साध्य केल्याचं संदीप लेले यांनी सांगितलं. तर आम्ही विभागात वर्षभर विविध उपक्रम राबवत असतो. गेल्या 15 दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. आजच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ पुरुष आणि महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी दिलेले आशीर्वादच आमच्या कार्याची पोचपावती असल्याचं यावेळी नम्रता कोळी यांनी सांगितलं. आज नम्रता कोळी, जयेंद्र कोळी आणि भारतीय जनता पार्टीची आमची संबंध या भागातली टीम यांच्या पुढाकाराने अतिशय स्तुत्य असा उपक्रम ते सुद्धा गडकरी रंगायतनमध्ये घेण्यात आलाय. ज्येष्ठ मंडळींना काठी वाटप आणि इलेक्ट्रिक बॅग, हिटिंग बॅग जी आहे ती देखील अनेक ज्येष्ठ मंडळींना लागते. अशा जवळजवळ 1000 ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी याचं वाटप करण्यात आलंय. मला वाटतं की महागिरीपासून ते संबंध हा प्रभाग जो आहे, प्रभाग क्रमांक 22 या ठिकाणी वह्या वाटप असेल, पुस्तकांचं वाटप असेल, निरनिराळ्या आवश्यक वस्तूंचं, छत्र्यांचं वाटप असेल, काठी वाटप असेल, आरोग्य शिबिर असेल. आणि हेच खरं काम आहे की अनेक प्रकारे लोकांना ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याकरता आणि गोरगरीब विद्यार्थ्यांकरता हे सगळं आपण दिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या
वाढदिवसानिमित्त हा 17 सप्टेंबरपासून जो सुरू झालेला उपक्रम आहे तो या निमित्ताने पण हा कार्यक्रम यांनी आयोजित केला आहे. मी निश्चितपणे त्यांचं पण अभिनंदन करीन, त्यांना शुभेच्छा देईन. आणि काही मंडळी काही वेळेला काय असतं की निवडणुका आल्या की कामाला लागतात, पण ही मंडळी जी आहे, नम्रता असेल, जयेंद्र असेल, आता आमचं हे संजय वाघुले पण या ठिकाणी ज्येष्ठ नगरसेवक आहेत, ही 365 दिवस निरनिराळ्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात आणि ते ठाणेकर जाणून आहेत. त्याच्यामुळे ते ठाणेकर त्यांच्यावर निश्चितपणे कायमस्वरूपी विश्वास टाकतील.